कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं तर बाहेर काय करते? रेवचा फोन आला होता ना, तिच्याशीच बोलत होते। बरं, मला वाटलं कोणतरी बाहेर भेटायला आलं तुला। आलं होतं, मन्या आला होता। का? शुभरात्री म्हणायला। त्याला काही झोपच लागत नाही ना त्याशिवाय। मग लगेच का गेला? झालं ना शुभरात्री म्हणून मग गेला। तिला मला तुझा हा फ्रेंड ना खूप वेळ वाटतोय। कधी आईस्क्रीम द्यायला इथे येतो, कधी त्याला तुला भेटायचं असतं, कधी भेटायला येतो म्हणून सांगतो आणि येतच नाही। आणि कित्येक दिवस झाले तो मला भेटला नाही, माझ्या समोरही आला नाही। तो काय मला मुद्दामून अवॉइड करतोय का? जे अहो अवॉइड कशाला करेल? आपण नाही का एकत्रच तर पाणीपुरी खाल्ली होती। आज नेमका जरा गडबडीत होता म्हणून गेला बस। एनिवे, तुला कॉफी प्यायची होती ना, मी कॉफी बनवतोय, चल। जे कॉफी काय? एका कंडिशनवर। कंडिशन? हे सगळं पहिले काढ। मी अजिबात काढणार नाही। लीला, ऑन अ सिरियस नोट, हे असं कोणी पाहिलं तर काय म्हणतील? काय म्हणायचंय? एक पप्पी की किंमत तुम क्या जानो एजे बाबू। तुम्ही मला पहिल्यांदा पप्पी पाठवली, सेलिब्रेट करायला नको का? हे बघ, पहिली गोष्ट म्हणे ह्याला पप्पी म्हणणं बंद कर। ती स्माइली मी चुकून पाठवली होती, ओके? चुकून? एक मिनिट। एजे अभिराम जहागीरदार, द परफेक्शनिस्ट, सगळी कामं इतकी परफेक्ट करता आणि स्माइली चुकून पाठवली ते काही नाही। मला माहितीये तुमच्या मनात होतं म्हणूनच पाठवली तुम्ही। तसं काहीही नाहीये। असंच आहे। आणि एजे मी कसं भर समुद्रात सगळ्यांसमोर ओरडून सांगितलं, एजे आय लव्ह यू। मग तुम्ही का सांगत नाही आहात? ती स्माइली मी चुकून पाठवली होती। परत तेच? हे बघा एजे, तुम्ही काही म्हणालात ना तरी मला माहितीये की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच तर मला पप्पी पाठवली। मी नाही काढणार हे सगळं। ठीक आहे, मग तुला ही कॉफी पण नाही मिळणार। ही काय मिळाली? तो मग माझा आहे। हो, मी कधी म्हणाले माझा आहे? पण हे जे बायको आहे ना मी तुमची, मग जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो भी मेरा है। त्यामुळे तेरा मेरा करू नका, मी आतनच पिणार। नको पिऊ का? मी नाही म्हटलं तू नाही पिणार आहेस? पी। हे बघा, मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम आहे। एजे आता तरी कबूल करा ना। लीला, एजे इनफ लीला। इनफ एजे। गुड नाइट। बहिणी, तुम्ही अजून रेडी नाही झालात?
चला ना लवकर, ना तर दुर्गाबाईने आपल्याला सोडून जातील. तुम्ही विसरलात का? आता आपल्याला एकत्र राहायला हवं. आपली एक टीम आहे ना. कसली टीम सरू? हा, मला तर वेगळीच शंका आहे. दुर्गा बहिणीने अजून त्यांचा कुठलाच प्लॅन आपल्याला सांगितला नाही आणि त्या एवढ्या शांत आहेत म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू असणार आहे. वहिनी, तुम्ही ना माझ्यासारख्याच स्मार्ट निघालात. म्हणजे जो विचार मी करत होते ना तोच तुम्ही करताय. पण ह्या सगळ्यामुळे ना माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. मला नेमका कळतच नाहीये. म्हणजे नेमकं मी हॅपी वाला रेडी व्हायचंय की सॅड वाला रेडी व्हायचंय. म्हणजे त्याप्रमाणे मला रील्सची थीम डिसाइड करायला हवी ना. जातो. हा नाही जा वहिनी, नाही, रील्स बनव. वहिनी सॉरी. नाहीतर काय, तुला इथे रील्सची पडली आहे तर दुर्गा बहिणींच्या डोक्यात काय चाललंय, त्यांचा काय प्लॅन आहे मला काही कळत नाहीये. तुला आठवतंय सरू, एजंटच्या लग्नात दुर्गा बहिणी आपल्याला सगळं सांगायच्या, आपण सगळं एकत्र प्लॅनिंग करायचं. पण आता तसं काहीच घडत नाहीये. वहिनी, मला तर वाटतंय ना दुर्गा वहिनी ना लीला आता आपला सपोर्ट आपल्या पार्टीला. म्हणजे म्हणजे आपण आता आपली वेगळी पार्टी काढूया आणि आपल्या पार्टीचे वेगळे प्लॅन्सही करूया. काय प्लॅन आहे तुझ्याकडे? सांगते ना, सांगते. ऐकतेय मी. म्हणजे अजून तसा प्लॅन सुचलेला नाहीये. पण ती लीला इतकी हॅपी हॅपी राहते ना, मला अजिबात आवडत नाहीये. मला तिला सॅड बघायचं. बरोबर आहे तुझं. आपल्याला ना सिरियसली हातपाय हलवावे लागणार आहेत. सर काय चाललंय तुझं? तुम्ही म्हणालात ना हातपाय हलव, पण ऍक्च्युली वहिनी आयडिया डोक्यातून येते. हातपाय हलवून कसं होईल? म्हणजे काय ग, तू खूप मिस्टिरियस झालायस. माझं अजिबात ऐकत नाहीस, फक्त लीलाचं ऐकतो. तुला तरी ब्लेम कसं करू नये, कारण की लीलाचा मॅजिक माझ्यावरही झालाय. कधी कसं कळलं नाही कळलं की कधी मला आवडायला लागली ती. नाव शी हॅज बिकम इम्पॉर्टंट टू मी. तिच्या हॅपीनेससाठी, तिच्या स्माइलसाठी मी काही करू शकतो, तसं तुझ्यासाठी करतो. गुड बाय. हे बघ, आपण आधी दोघं फ्रेंड्स होतो, राईट? आता लीलाही आपल्या टीम मध्ये. एजे, मी रेडी आहे, निघूया. चल, बाय टायगर. बाय टायगर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.